इयत्ता 12वी विज्ञानमधील विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा? हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलेला होता. मग 11वीला ॲडमिशन झालेलं आहे. प्रत्येकाचं टार्गेट पण ठरलेलं असेल. इंजिनिअरिंग, मेडिकल कुठे जायचं आहे आपल्याला, पुढं कोणत्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे. पण हे करत असताना 11वीचा जो अभ्यास आहे तो कसा करावा? तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं 11वीचे तुमचे जे टेक्स्ट बुक असतील, ते पहिले टेक्स्ट बुक विकत घ्या. नवीन असले तरी चालतील किंवा मागच्या वर्षीचे असले तरी चालतील. मागच्या वर्षीचे 50% किमतीतच तुम्हाला ते पुस्तक भेटतील. कारण हा जो व्हिडिओ आपण तयार करतोय, हा महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता महत्त्वाचा आहे. तर जुने पुस्तकं जरी तुम्ही विकत घेतली तरी देखील ते चालतील. टेक्स्टबुक घ्यायची. आता तुमचे रेग्युलर जे लेक्चर आहे ते सुरू झालेले असतील. कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश झाला असेल. प्रवेश झाल्यानंतर तुम्ही टेक्स्टबुक विकत घ्या. जुने असतील तरी चालतील. आता त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ आणि बायोलॉजी हे 4 सब्जेक्टचा व्यवस्थित पुस्तके घ्या आणि त्याचं रेग्युलर क्लासमध्ये तुमचे लेक्चर झाले की घरी आल्यानंतर ते टेक्स्टबुक घ्यायचं. त्या चॅप्टरचं एकदा रिव्हिजन करून घ्यायची. ब्रीफमध्ये तुम्ही कोणते पॉईंट आहे त्याच्यामध्ये, तो पॉईंट कसा कव्हर केलेला आहे, एकदम फास्टमध्ये तुम्ही ते पूर्ण जो चॅप्टर असेल तो व्यवस्थित वाचून घ्या. तो कितपत समजेल, कितपत नाही समजणार याचा लगेच विचार करू नका. फक्त चॅप्टर एकदा वाचून घ्या टेक्स्टबुकमधून. त्याच्यानंतर तुम्हाला क्लासमध्ये नोट्स पण दिल्या जात असतील. तर क्लासच्या ज्या नोट्स आहे किंवा टीचर जेव्हा शिकवत असतील त्यावेळेस तुम्ही थोडंसं शिकवताना त्याच्या नोट्स ज्या आहेत त्या शिक्षकांच्या, त्या पण तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेत चाला. मग ज्या क्लासच्या नोट्स असतील त्या घरी आल्यानंतर टेक्स्टबुक एकदा तुमचं व्यवस्थित वाचून झालं की त्याच्यानंतर तुमच्या ज्या क्लासच्या नोट्स आहे टेक्स्टबुक नंतर क्लासच्या नोट्स या वाचत चला. कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून घेत चला. क्लासमध्ये पण व्यवस्थित पूर्ण 100% कॉन्सन्ट्रेशनने लेक्चर ऐकत चला. काही डाऊट्स असतील तर ते लगेच शिक्षकांकडून क्लिअर करून घेत जा. कारण डाऊट्स मनामध्ये एक डाऊट असेल तर आणखी 1000 डाऊट त्यामुळे क्रिएट होणार आहे. त्याच्यामुळे काही पण डाऊट असतील ते क्लिअर करून घ्या तुमच्या शिक्षकांकडून. म्हणजे टेक्स्टबुक वाचायचं, त्याच्यानंतर क्लासच्या नोट्स आहेत त्या वाचा. आणि टेक्स्टबुक आणि क्लासच्या नोट्स झाल्यानंतर त्याच्यावरनं तुम्ही जेव्हा अभ्यास करत असता तर अभ्यास करत असताना स्वतःच्या नोट्स तुम्ही तयार करायच्या. मग तुमच्या जर क्लासच्या नोट्स असतील, झेरॉक्स असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी फॉर्म्युले लिहून ठेवा. एखादा अवघड कन्सेप्ट असेल तर त्या अवघड कन्सेप्ट कसा सोपा करायचा. एखादा अवघड पार्ट असेल तर त्याचे पार्ट करा. ए पार्ट, बी पार्ट, सी पार्ट असे 2-3 पार्टमध्ये तो अवघड जो भाग असेल त्याचं विभाजन करा आणि मग तो कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. किंवा एखादं 10-12 पॉईंटचा एखादा अवघड कन्सेप्ट असेल तर ते पॉईंट कसे लक्षात ठेवायचे त्याच्या संदर्भात एखादी कविता तयार करा, काहीतरी फॉर्म्युला तयार करा, काहीतरी गमतीशीर तुम्ही एखादं हे तयार करा जेणेकरून तो कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहील. म्हणजे सेल्फ नोट्स सर्वात महत्त्वाच्या आहेत. नोट्स झाल्यानंतर तुमचं टेक्स्टबुक, क्लास नोट्स, सेल्फ नोट्स झाल्यानंतर अभ्यास व्यवस्थित तुम्हाला वाटतं की या चॅप्टरचा अभ्यास झालेला आहे. तर अभ्यास झाल्यानंतर जुन्या ज्या ओल्ड क्वेश्चन पेपर आहे मागच्या वर्षीच्या त्या क्वेश्चन पेपर घ्यायच्या. किमान 3-4 वर्षाचा जरी तुम्ही क्वेश्चन पेपर घेतल्या तर क्वेश्चन पेपर घ्यायचा आणि त्या क्वेश्चन पेपरमध्ये त्या चॅप्टरवरती कोणत्या पद्धतीने क्वेश्चन विचारलेला आहे तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन त्या चॅप्टरवरती कोणते पॉईंट्स महत्त्वाचे हे पहिलं क्लिअर होईल. ते पॉईंटवरती तुम्हाला जास्त वेटेज किंवा जास्त स्ट्रेस देता येईल. कोणत्या पद्धतीने क्वेश्चन विचारला जातोय ते तुम्हाला समजेल आणि क्वेश्चन विचारल्यानंतर तो कसा सॉल्व्ह करायचा आहे हे तुम्हाला क्लिअर होणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता हे पण तुम्हाला समजणार आहे. किती लक्षात राहते, किती आपण पेपरवरती लिहू शकतोय हे तुम्हाला त्याच्यामधनं तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो निर्माण होणार आहे, कॉन्फिडन्स जनरेट होईल. आणि त्याच्यानंतर रिव्हिजन जे आहे त्या जास्तीत जास्त रिव्हिजन याच पॅटर्नमध्ये देत चला. जेवढे जास्त रिव्हिजन 100% का पहिल्या जेव्हा तुम्ही वाचणार आहात तेव्हा तुम्हाला 100% समजेल असं की नाही. तुम्हाला 5-10% जरी समजलं तरी भरपूर झालं. त्याच्यानंतर सेकंड टाईम जेव्हा वाचेल त्यावेळेस तुम्हाला 40-50% समजेल. त्याच्यानंतर तिसऱ्या रिव्हिजनमध्ये 70-80% समजणार आहे आणि चौथी जेव्हा रिव्हिजन होईल त्यावेळेस आणखी जास्तीत जास्त तुम्हाला तो पार्ट हा समजलेला असेल. तर यासाठी जास्तीत जास्त रिव्हिजन द्या. कारण हा अनुभव आहे या आधीचा. ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स पडतात ते जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतात. केमिस्ट्रीसाठी नोटबुक घ्या आणि जास्तीत जास्त
प्रॅक्टिस करा. रिॲक्शन ज्या आहेत त्या लिहून काढा. रिॲक्शन लक्षात राहत नाही. केमिस्ट्रीसाठी सेक्शन फर्स्ट आणि सेक्शन सेकंड. सेक्शन सेकंडमध्ये रिॲक्शन भरपूर असतात. तर त्या रिॲक्शन दररोज थोडा तो ऑर्गॅनिकचा जो पार्ट आहे दररोज अभ्यास करायचा. कारण तुम्ही जर डायरेक्ट एक्झामच्या आदल्या दिवशी जर केमिस्ट्रीचा सब्जेक्ट घेतला तर तुमच्या काहीच लक्षात राहणार नाही. केमिस्ट्री हा व्होलाटाईल सब्जेक्ट आहे. तुम्ही लेक्चर अटेंड करताना तुम्हाला समजेल पण तुम्ही जेव्हा रिॲक्शन लिहायला जाता तेव्हा रिॲक्शन तुम्हाला जर लिहिता आले नाही तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिस हे करायची आहे. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ असेल, दररोजच्या दररोज जे काही पॉईंट्स होतील ते दररोजच्या दररोज कव्हर करत चला या पॅटर्नमध्ये. आणि जास्तीत जास्त म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढणार आहे. ग्रुप डिस्कशन करा, चांगल्या मित्रांसोबत राहा, जे अभ्यासू मुलं असतील त्यांच्यासोबत राहा आणि अभ्यासासंदर्भातच चर्चा करा. एखाद्याला कन्सेप्ट एखादा अवघड वाटत असेल त्याला तुम्हाला जो समजला आहे तो तुम्ही समजून सांगा. तुम्हाला एखादा कन्सेप्ट अवघड वाटत असेल तर दुसऱ्या ज्या विद्यार्थ्याला तुमच्या ग्रुपमधील समजलेला असेल त्याच्याकडून समजून घ्या. काही कन्सेप्ट शिक्षकांकडून पर्सनली समजून घेत चला. तर या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर मला निश्चित खात्री आहे की तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता. आणि ही जी माहिती आहे ही माहिती किंवा 11वी-12वी तुमची एंट्रन्स एक्झाम असेल या संदर्भात ज्या माहिती नवीन अपडेट काही येत असतील त्या आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती अपडेटेड माहिती भेटतच राहतील. ही जी माहिती आहे ती आणखी जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. धन्यवाद.